नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी समाधान बोर. आज काहीतरी नवीन घेऊन आलोय. नवीन काय घेऊन आलोय? अभ्यास कसा करावा? अभ्यासामध्ये नक्की काय-काय वाचावं आणि कोणती चूक टाळावी आणि पी-वाय-क्यू कसे करावे? या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काय करायची? सविस्तर चर्चा करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकली करायची. अजिबात भाकडकथा करायच्या नाही. कोणती चुकीची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगायची नाही. जे कमी वेळेमध्ये ते सांगायचं. कारण पोलीस भरती येऊन ठेपली फक्त 4 महिन्यावर. 4 महिने आपण धरले. आता हा तुमचा जून, जुलै चालू आहे बरोबर ना. ऑगस्ट, सप्टेंबर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भरती म्हणताय. ऑक्टोबर, त्यानंतर ग्राउंड, त्यानंतर पेपर म्हणजे इन आपल्याकडे आहे 4 महिने. मग या 4 महिन्यामध्ये तुम्हाला पोलीस व्हायचं. बरं पोलीस का व्हायचंय? कारण सातत्याने तुम्ही गेल्या मागच्या वर्षीपासून कंटिन्यू ग्राउंड करताय, कंटिन्यू अभ्यास करताय, कंटिन्यू ग्राउंड करताय आणि न चुकता तुम्ही मेहनत करताय आणि मला या वर्षी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ द्यायचंय. ही माझी मनापासून इच्छा आहे. अजिबात निस्वार्थी. तुम्ही पोलीस झालाच पाहिजे. ग्रामीण भागातला असू द्या, शहरी भागातला असू द्या, आई-वडील त्यांचं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे. हे आपलं पहिलं टार्गेट आहे. आलं लक्षामध्ये. मग बघा पहिला मुद्दा काय आहे? तर अशी संधी परत येईल का? तर अशी संधी परत येणार नाही. म्हणजे काय? तर ह्या ज्या काही पोलीस भरती आता होणार आहे ना मोठी, बरोबर ना, अशी परत पोलीस भरती मोठी होईल का? तर नाही सांगत तुम्हाला. का नाही सांगत? पहिली किती हजार पदांची झाली? 18,000 बरोबर. नंतर किती झाली? 17,000 आणि आत्ताची म्हणताय 13,000 प्लस. बरोबर ना. मग आता एवढ्या मोठ्या भरत्या झाल्याच्या नंतर साहजिक आहे ना बाळा, येणाऱ्या काळात परत एवढं मोठं होणं शक्य आहे का भरत्यांचं? नाही. हां, ठीक आहे. वाढती लोकसंख्या मान्य आहे, पण एवढं होणार नाही. बघा इथं 18 कमी होत चालले. मग तुम्हाला काय करायचंय? या संधीचं सोनं करायचंय, या सुवर्ण संधीचं. मग असं बोलून चालेल का? अजिबात नाही. बरोबर ना. मी म्हटलं मला पोलीस व्हायचंय, मला 1 नंबर यायचा, असं बोलून चालेल का? नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं. त्यासाठी तुम्हाला योग्य डेडिकेशन देणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मोजकाच अभ्यास करणे, एवढा अभ्यास करायचा नाही. एवढा अभ्यास केल्याच्या नंतर बाळा त्याच्यामधलं तुम्हाला एवढं येणं साहजिक आहे. पण जर आपण एवढाच जर अभ्यास केला आणि ह्याच अभ्यासाला जर आपण वारंवार जर रिव्हिजन दिली, तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो का येणाऱ्या भरतीमध्ये तुला 85 प्लस मार्क येणार म्हणजे येणार. पोलीस कोण होतं? ज्याला समजतं की आपण काय वाचलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, तोच विद्यार्थी पोलीस होतो. तोच विद्यार्थी. आणि माझं स्वप्न आहे की ग्रामीण भाग किंवा शहरी भाग कुठल्याही भागातला विद्यार्थी असू द्या, ज्यांनी माझं लेक्चर बघितलं, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, ज्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं, तो यावर्षी पोलीस झालाच पाहिजे. म्हणजे हे जाऊ द्या विषय सबस्क्राईब किंवा लाईकचा, पण तुम्ही माझ्या चॅनलला अटॅच आहे. हा माझा उद्देश आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशी अटॅच आहे. बरोबर ना? मग माझ्याकडनं तुम्हाला परिपूर्ण माहिती केली पाहिजे. आलं लक्षात. आणि मी एकदम प्रॅक्टिकली बोलणारा माणूस आहे, सरळ बोलणार आहे. बाकी मला अजिबात आवडत नाही भाकडकथा की असं करा आणि तसं करा. बघा त्यानंतर आपल्याकडे वेळ किती रे? तर वेळ बघा आता हा चालू आहे तुमचा जुलै चालू आहे, ऑगस्ट, सप्टेंबर. आपण उदाहरणार्थ ऍड पकडली ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण म्हटलं ऍड पडणार आहे बरोबर. ऑक्टोबर त्याच्यानंतर काय उरला? ह्या महिन्यामध्ये जर जाहिरात आली ऑक्टोबरमध्ये, तर 1 महिना फॉर्म भरायची डेट असते, 30 दिवस नोव्हेंबर पर्यंत. डिसेंबरमध्ये ग्राउंड आणि तुमच्या जानेवारीच्या दरम्यान काय असू शकतं? लेखीचे पेपर. कदाचित त्याच्या अगोदर पण असू शकता, जानेवारीच्या अगोदर. मग आपल्याकडे फक्त 4 महिने. किती महिने बाळा? 4 महिने. मग आता 4 महिन्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो का? बघा एखादा विद्यार्थी तो म्हणतो सर 4 महिन्यात पोलीस होईल का? अरे 100% होईल. 4 महिने म्हणजे आपल्याकडं 120 दिवस आहे. किती दिवस? 120 दिवस. कदाचित याच्यामध्ये वाढ पण होऊ शकते. जर 120 दिवसांचं प्रॉपर नियोजन केलं, तर पोलीस का नाही होऊ शकत? त्यासाठी तुम्हाला जर तसा तुमचा गुरु पाहिजे. बरोबर ना? तसे तुमचे गुरु पाहिजे, तेवढे बलवान पाहिजे. तेवढाच तुमचा चेला तसा बनणार आहे. आणि मी जर सांगतोय, माझं जर तुम्ही ऐकलं, तर मी तुम्हाला रिझल्ट द्यायची जबाबदारी घेतो. कोण घेणार नाही रिझल्टची जबाबदारी? बरोबर ना? कोणीच घेणार नाही. मी तुमची जबाबदारी घेतो रिझल्ट देण्याची. 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार. फक्त जसा सांगतोय तसा अभ्यास करा, तरच तुम्ही पास होणार. नाहीतर दरवर्षी हे बघा, माझं एक नेहमी विद्यार्थ्यांना सांगणं असतं, ऑफलाईन राहू द्या किंवा ऑनलाईन राहू द्या. या 13,000 जागा आहे. बरोबर. महाराष्ट्र शासन हे 13,000 जागा आणणार आहे. या 13,000 जागा पोलीस करणार आहे. 13,000 होणार म्हणजे होणार महाराष्ट्रातून. सगळ्यात मोठा प्रश्न काय माहिती का? या 13,000 पदांमध्ये तुमचं नाव आहे की नाहीये हा मॅटर करतं.
हा मॅटर करतो, खूप महत्वाचं आहे. 13,000 जागा भरणार आहे ऑल महाराष्ट्र. प्रत्येक जिल्ह्यातला पोलीस होणार आहे, तुझ्या घराच्या बाजूचा होणार आहे, तुझा मित्र होणार आहे, तुझ्या अकॅडमीतला होणार आहे. पण त्याच्यामध्ये बाळा तुझं नाव आहे की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग त्याच्यावरच आपल्याला काम करायचंय, त्याच्यावर की मी याच्यामध्ये दिसलो पाहिजे, माझं हे नाव दिसलं पाहिजे, माझ्या आईचं आणि माझ्या वडिलांचं नाव मला इथं छातीवर आयुष्यभर घेऊन फिरायचंय. आणि महाराष्ट्र शासन निर्णय माहिती ना, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आईचं नाव इथं आता कंपल्सरी छातीवर. अशी संधी परमेश्वर प्रत्येकाला नाही देत, जी तुम्हाला देणार आहे आणि तीच मला पूर्ण करायची. तेवढीच माझं एक स्वप्न आहे की ते मला पूर्ण करायचं आणि मी करणारच आहे. मग आता बघा, काय वाचायचं आपल्याला समजतच नाही. अभ्यासामध्ये आपण काय वाचन केलं पाहिजे. आता समजा मी आज उदाहरणार्थ तुमच्यासाठी काय घेऊन आलेलो माहिती का, महाराष्ट्राचं भूगोल घेऊन आलोय. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपण काय काय वाचन केलं पाहिजे. ओके, आता हे आपलं असणार आहे. मी याचे सगळे पॉईंट तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यात मोठी चुकी काय माहिती का, हे मोठे मोठे पुस्तक घेऊन बसता, डायरेक्ट अशी जम्बो पुस्तक आणता आणि ते पूर्णच होत नाही. भरती येते आणि भरती निघून जाते, तरी पण त्याला रिव्हिजन बसत नाही, तरी पण नाही बसत. असे मोठे मोठे पुस्तकं वाचले पाहिजे. मी त्यांच्या विरोधात नाहीये, अजिबात नाहीये. ते पुस्तकं वाचलेच पाहिजे, पण त्याला एक टाइम लिमिट आहे. त्याला एक टाइम ठरलेला आहे. ते कधी असं ऑफ सीझन मध्ये. आता वाचा तुम्ही, जेवढं शक्य होईल तेवढं कंप्लीट करा. पण रिव्हिजन होती का रे आपल्याकडनं? नाही. मग तुम्हाला आताच्या शेवटच्या सेशन मध्ये काय केलं पाहिजे, तर बाळांनो शेवटच्या सेशन मध्ये तुम्ही IMP केलं पाहिजे. IMP म्हणजे तुम्हाला कोणीतरी असा गुरु पाहिजे किंवा कोणीतरी असं सांगणारा पाहिजे की आम्ही IMP टॉपिक कोणकोणते करावं, जेणेकरून आमचा पोलीस भरतीला कमी वेळेमध्ये जास्त मार्क कसे आमचे कव्हर होतील, हे मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यानंतर आहे तुम्हाला सगळ्यात टर्निंग पॉइंट पोलीस भरतीचा, सगळ्यात महत्वाचा, जो तुमचा भाऊ किंवा जी तुमची बहीण किंवा जे तुमचे ओळखीचे पण नाहीये, पण जे आता सध्याला यशस्वी आहे, जे सध्याला पोस्ट होल्डर आहे, फक्त त्यांना एकदा विचारायचा की सर PYQचं महत्व काय. माझं नाव सांगायचं नाही. तुम्ही पहिले फक्त तुम्ही पर्सनली जाऊन विचारा, सर पोलीस भरतीला PYQचं काय महत्व आहे. म्हणजे मागचे पोलीस भरतीला विचारले गेलेले जीकेचे प्रश्न किंवा मागच्या पोलीस भरतीला विचारले गेलेले गणिताचे प्रश्न किंवा मागच्या पोलीस भरतीला विचारलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न सर रिपीट होता का हो, असं एकदा फक्त विचारा त्यांना. तुम्हाला उत्तर जर यस ने आलं ना, तर मी इथं उभा आहे. 100% तुम्हाला सांगणार ते की मागचे PYQ हे तुम्ही केलेच पाहिजे. एकदा ने 1000 वेळा केले पाहिजे, 1000 वेळा. हे PYQ खूप महत्वाचे, हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि हे सगळे PYQ तुम्हाला भेटणार आहे. हे सगळेच्या सगळे PYQ तुम्हाला भेटणार आहे. हे कोण देणार आहे माहिती का, समाधान भोर देणार आहे तुम्हाला. खूप महत्वाचे. बरं कसे देणार आहे माहिती तुम्हाला, ऐका त्याचं ते पण सांगतो तुम्हाला, कोणत्या पद्धतीने भेटतील तुम्हाला. लक्ष द्या. हे बघा, हे PYQ. इथं आपली एक बॅच आहे. या बॅचचा पहिला पॉइंट काय माहिती का, लेखी परीक्षेमध्ये 85+ गुण मिळवण्याची हमी आम्ही देतो. कोणी देत नाही, आम्ही देतो. फक्त इमानदारीने बॅच पूर्ण करायची. गणिताचे सगळे प्रकार करायचे, मराठी सगळं करायचं, जीके सगळं करायचं. आजपर्यंत मी जेवढ्या बॅचेस बघितलेल्या आहे, असं कोणीच बॅच मध्ये टॉपिक झाल्याच्या नंतर बघा, टॉपिक नंतर कोणीच आहे ना वन लाइनर दिलेले नाहीये. बघा, वन लाइनर जे मी दिलेले ह्या बॅच मध्ये. वन लाइनर म्हणजे काय रे, तर 500 वन लाइनर. यालाच म्हणायचं PYQ. यालाच म्हणायचं PYQ. म्हणजे मी प्रत्येक आहे ना, आता समजा महाराष्ट्र आहे, आता महाराष्ट्राचं मी काय केलं, टॉपिक शिकवला आणि टॉपिक मध्ये 500 वन लाइनर प्रश्न दिले. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एका मार्काशी घेणे. तुम्हाला उद्देश काय, मला 1 मार्क भेटला पाहिजे. मग माझा उद्देश काय का, माझ्या विद्यार्थ्याला 1 मार्क भेटला पाहिजे. मग तो असा भेटू द्या किंवा असा फिरून भेटू द्या, 1 मार्क भेटतोय की नाही याला महत्व आहे. मग मी काय केलं, महाराष्ट्राच्या संकल्पना शिकवल्या. हा ठीक आहे, विद्यार्थ्याला समजलं, मला खूप आनंद आहे. एखाद्याला समजत नाही, त्याला सेकंड ऑप्शन काय दिला माहिती का, पोलीस भरतीला विचारले गेलेले वारंवार 500 वन लाइनर दिले. मग फक्त महाराष्ट्र दिले का, नाही, अजिबात नाही. महाराष्ट्राचे दिले, भारताचे दिले, जगाचे दिले, इतिहास दिले, राज्यघटनेचे आता अपलोड करणारे, विज्ञान अपलोड करणारे, सगळे देणार, सगळे, एक सुद्धा ठेवणार नाही. म्हणजे तुमचा जीकेची चिंता मिटली.
जीकेची चिंता मिटली तुमची, तुम्ही टेन्शनच घ्यायचं नाही याच्यामध्ये. हा बिंदास राहायचं, एवढंच करायचंय तुम्हाला. भाकड कथा अजिबात करू नका. तुम्ही बॅच नाही घेतली तरी काय फरक पडत नाही, पण जर नाही घेतली आणि पोलीस भरतीला एका मार्काने जर राहिले तर नंतर पस्तावा यायला नको का. ते समाधान सरांचं लेक्चर ऐकलं होतं आणि त्याच्यामधले जर हे वन लाईनर घेतले असते तेव्हा जर एक आपण 350 रुपये अक्कल खाते खर्च केले असते तर कदाचित आज माझ्या अंगावर वर्दी असती, मला पुढच्या भरतीची वाट बघायला लागली नसती. असा आपल्याला पस्तावा यायला नको. विद्यार्थी 20-20, 30-30 हजार रुपये अकॅडमीच्या फी मध्ये भरता. मी असं नाही म्हणत का ते वाया घालता, ते शिक्षण घेण्यासाठी ती फी भरता. अशाच प्रकारे तुम्हाला एकदा, फक्त एकदा तुम्हाला 349 रुपये तुम्हाला खर्च करायचे आणि फक्त किती दिवसामध्ये, ह्या 2 दिवस ही तुमची ऑफर आहे. नंतर हिची ऑफर मात्र 999 रुपये होणार आहे. मग तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, व्हॉट्सअपचे ग्रुप असेल, त्यांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायची. लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. लक्षामध्ये. तर हे तुम्हाला करायचंय, याच्याने तुम्हाला स्कोर वाढणार. मग मला सांगायचं काय होतं का, अशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. बरं, हे बघा, प्रत्येक विषयाचे IMP, पोलीस भरतीला विचारलेलं संपूर्ण बुद्धिमत्ता. म्हणजे आम्ही काय केलं, जास्त दमायचं काम नाही ठेवलं. भरतीला जी विचारलेली बुद्धिमत्ता आहे ना, डायरेक्ट जिल्हा, कोणत्या जिल्ह्याला प्रश्न आलाय आणि डायरेक्ट खाली प्रश्न, म्हणजे टेन्शनच घ्यायचं नाही. PYQचं महत्व आहे. उगाच पोरांना असं नाही करायचं, उगाच काहीतरी मोठे मोठे प्रश्न आणायचे आणि बघा हे भारी आम्ही एवढं अवघड शिकवलंय, कशाला दमवायचं. तर जे येणारच नाहीये ना ते द्यायचंच नाही ना. आपण जे येणार आहे ना तेच घ्यायचं, पण ते दिसलं पाहिजे पेपरला. मग त्याच्यावर काम केलं आम्ही. पोलीस भरतीला बुद्धिमत्ता आणि गणिताचं सांगडे सरांनी संपूर्ण प्रकार घेतलेले आहे. बघा, आमच्या टॉपिकला विद्यार्थी मेसेज करतात, सर टॉपिक कधी येणार आहे. त्यांना पण माहिती, ते आमच्या टॉपिकची वाट बघता का सर पुढचा टॉपिक कधी येणार आहे. त्यांना माहिती तर समाधान सर आहे, सांगडे सर आहे, घेतील तर पूर्णच घेतील, अर्धवट काहीच ठेवणार नाही. मग आम्ही पूर्ण कंप्लीट केलेले. अशी संधी परत मिळणार नाही. 999 खर्च करायचे का 349 करायचे हा तुमचा प्रश्न आहे, किंवा नाही करायचे हा तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, आजचा दिवस, आजची तारीख लिहून ठेवा. मी असाच एक व्हिडिओ बनवला होता की पुणे कारागृहाला माझे 18 प्रश्न आले होते 25 पैकी. तेव्हा बॅच पण पूर्ण नव्हती. असंच जेव्हा पोलीस भरती होणार आहे, मी माझ्या बॅच मधले प्रश्न घेऊन येणार, स्क्रीनशॉट्स घेऊन येणार. ही हे मराठी व्याकरणाचे 18 आले होते. आता विचार करा संपूर्ण आहे. तेव्हा मराठी व्याकरणाचे 18 आले, आता संपूर्ण बॅच विचार करा किती येतील. लक्षामध्ये. प्रत्येक जर आपण म्हटलं ना 22चा जरी ऍव्हरेज पकडला ना पर टॉपिक, तरी 22 चोक 88 मार्क होत्या. 88 मार्क. आणि आम्ही हमी कितीची दिली बाळा, तर फक्त 85 मार्काची हमी दिली आम्ही. आणि 85 प्लस येणार म्हणजे येणार. काही काहींचे आकडे सुद्धा बदलणार नाही, ही सुद्धा गॅरंटी देतो. जसाच तसा प्रश्न येईल. म्हणून सांगतोय, जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर काय करावं लागेल, तर बघा, प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरला गेल्याच्या नंतर लक्षदीप अकॅडमीचं ऍप आहे, तर लक्षदीप अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण माहिती भरायची. आपली बॅच 1 नंबर आहे आणि पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये बॅचचा नंबर पण एकच आहे. त्याच्यावर क्लिक करायचं, खाली बाय नाव ऑप्शन येईल, 349 रुपये पे करायचे आणि बॅच घ्यायची. आणि आपला नक्की मला रिस्पॉन्स सांगायचा का सर बॅच कशी, हे तुम्ही स्वतःहूनच सांगता, ते सांगायची गरज नाही पडत. काही विद्यार्थ्यांच्या लक्षात नसतं आलं, काळजी करू नको, मला व्हॉट्सअपला मेसेज कर. कॉल करायला आता सध्याला आहे ना, खूप विद्यार्थी बॅच घेत आहेत. जवळपास रोजचे ना आपले 100-200 विद्यार्थी बॅच घेतात. 10,000च्या पेक्षा विद्यार्थ्यांनी बॅच घेतली सगळ्यांनी. त्याच्यामुळे फोन कंटिन्यू वेटिंगवर असतो. तुम्ही फोनच्या मागे लागू नका. जर तुम्हाला शक्य होत असेल तर करून बघा. जर तुमच्या ह्याच्यात भेटला तर मी 100% रिसीव्ह करेल. पण मला व्हॉट्सअपला नक्की तुम्ही मेसेज करा. माझा नंबर आहे बघा 8329603029. ह्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. जर तुम्हाला ॲपची जर लिंक पाहावी असेल तर, जर यूट्यूबवर नसेल समजत तर मी तुम्हाला ॲपची लिंक पण शेअर करेन. फक्त एक करायचं, मी तुम्हाला जर ॲपची लिंक दिली ना, फक्त 2-3 विद्यार्थ्यांना पुढे शेअर करायचे, किंवा तुमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप असेल ना, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला फक्त आपली तेवढी एक ॲपची लिंक पाठवून द्यायची. एवढी सहकार्याची मी तुम्हाला काय करतो, विनंती करतो. कारण तुम्हाला देखील माहिती आहे, ज्या क्लासेसच्या फिया 15,000 30,000 आहे, त्या फियांच्या तुलनेमध्ये समाधान सर फक्त 349 रुपयामध्ये पोलीस भरतीची बॅच देत आहे. मग ही सगळ्यात कमी किमतीची बॅच आहे. मग मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतोय काय,
तर सहकार्याची अपेक्षा ठेवते. तुमच्या गावातला ग्रुप असेल तिथं शेअर करा आणि माझे विद्यार्थी मला तेवढं माहिती का तेवढं करता. ओके. आता मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय वाचायचं. बघा, महाराष्ट्राचा भूगोल आहे. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये मी काय काय शिकवलेलं आहे किंवा कशावर प्रश्न येतो. महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे, बरोबर ना. त्यानंतर महाराष्ट्राचा विस्तार कुठे आहे हे करायचं तुम्ही. हा टॉपिक करायचा. करा नाही तर मी बॅचमध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये करू शकता. आता महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहे? 6 प्रशासकीय विभाग आहे. मग सगळ्यात मोठा कोणता आहे? छत्रपती संभाजीनगर. सगळ्यात लहान कोणता आहे? कोकण. इथपर्यंत सगळ्यांना माहित असतं. पण प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात हे देखील महत्वाचं आहे. ते पण मी सांगितलेलं आहे. क्षेत्रफळानुसार क्रम पण लावलेला आहे. त्याच्यामुळं हा एक टॉपिक महत्वाचा आहे. त्यानंतर जिल्हा निर्मिती म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. आताला किती रे बाळा? 36 जिल्हे. 36वा जिल्हा कोणता आहे? पालघर. 2014 साली याची निर्मिती झाली. मग जे 10 जिल्हे नवीन निर्माण झाले ना, 10 जिल्हे, मग हे कधी निर्माण झाले आणि कोणत्या जिल्ह्यातनं कोणता जिल्हा वेगळा झाला हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग याचं एक ट्रिकचं नाव आहे सजलागड मुंबईचा व नंदही गोपाला. मग ही ट्रिक आहे ना, ही सविस्तर आहे, ही मी इथं शिकवलेली. मग तुम्हाला जिल्हा निर्मिती माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विद्यापीठ बघा, महाराष्ट्रातील विद्यापीठ सर्व करायचे तुम्हाला आणि कृषी विद्यापीठ हे पण करायचे तुम्हाला. सर्वच्या सर्व महत्वाचे. दरवर्षी विद्यापीठांवर 1 मार्क ठरलेला आहे. मग हा 1 मार्क तुम्ही आजच फिक्स करून घ्या सगळे. जसं की मुंबई विद्यापीठ 1857, SNDT 1916, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 23, सावित्रीबाई फुले 1949, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1958, शिवाजी विद्यापीठ 1962, संत गाडगेबाबा 83, YCM 89, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान 89, बहिणाबाई चौधरी 90. असे सगळे पाठ आहे माझे. सांगू सगळे. हे बघ, 1857 नंतर शेवटचे 2 डिजिट लक्षात ठेवायचे. 16, 23, 49, 58, 62, 83, 89, 89, 90, 94, 97, 97, 98, 2000, 2004, 2011, 2013 झाले सगळे विद्यापीठ. संपलं. आलं लक्षामध्ये. काही न समजणार नाही, पण बॅचमध्ये सगळे घेतलेले असे. याला म्हणायचा अनुभव. याला काय म्हणायचं? अनुभव. डायरेक्ट पाठ आहे पूर्णच्या पूर्ण. कृषी विद्यापीठ 4 आहे. फुले पंजाब, बाळा वसंत 68, 69, 72, 72, राहुरी, अकोला, दापोली, परभणी. संपलं. कोणतंही विचारू दे, टेन्शन नाही घ्यायचं. त्यानंतर महाराष्ट्रातील शिखर करायचे. कळसुबाई, त्याच्यानंतर साल्हेर. सर्वात उंच किल्ला म्हटलं तर साल्हेर, सर्वात उंच शिखर म्हटलं तर कळसुबाई. हे सगळेच्या सगळे करायचे आणि महाराष्ट्रातील घाट करायचे. 1 मार्क फिक्स करायचे याच्यावर. ठरलेला आहे. ठरलेलं आहे. अजिबात नाव नाही घ्यायचं. येणार म्हणजे येणार, काही टेन्शन नाही. गोदावरी. नदी प्रणालीवर एक प्रश्न येतो. सगळ्यात मोठी नदी कोणती? गोदावरी. मग या गोदावरीमध्ये काय काय करायचं? उगम, स्थाप, तिचा कुठून प्रवास सुरू होतो, कोणत्या ठिकाणी जातो, उपनद्या कोणत्या, हे सगळं करायचं. महाराष्ट्रातील प्रमुख 5 नद्या कधीच विसरायच्या नाही. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा. आणि कोकणात फॉर्म भरणं असेल तर कोकणातील नद्या. या 5-6 नद्या सोडून बाहेर येत नाही. हे तुम्ही सगळ्यांनी करायचं. बघा इथं दिले. गोदावरी नदी, भीमा, तापी, वैनगंगा, पैनगंगा, कोकणातील नद्या आणि कृष्णा एक राहिली, कृष्णा पण आहे. ओके. हे सगळं करायचंय तुम्हाला. त्यानंतर बघ बाळा पुढं. महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग सगळे करायचे. प्राकृतिक दिले बॅच मध्ये. महाराष्ट्रातील डोंगर रांगा व्यवस्थित करायच्या. महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय उद्यानं किती? तर महाराष्ट्रात एकूण राष्ट्रीय उद्यानं 6 आहेत. एकूण राष्ट्रीय उद्यानं किती? 6. पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? ताडोबा, चंद्रपूर. असे 6 करायचे. याच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. असा प्रश्न होता मुंबईला की ठाण्याला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे? दहिसर नदीच्या किनारी. दहिसर. अशा पद्धतीने प्रश्न येतात. मग आपल्याला माहित पाहिजे. हे सगळं घेतलेलं आहे मी. त्यानंतर हवामान पाहिजे माहिती. आपण ज्या राज्यामध्ये राहतो तिथलं हवामान आहे की नाही तेवढे करायचं. अभयारण्य करायचे. जलविद्युत, औष्णिक विद्युत, महाराष्ट्रातील उद्योगधंदे, जनगणना. हे एवढं करायचंय तुम्हाला. आणखीन बघ बाळा काय करायचंय. महाराष्ट्रातलं पर्यटन. पर्यटन मध्ये काय आलं? अष्टविनायक आले, आपले ज्योतिर्लिंग आले, गणपतीचे मंदिर, शंकर महादेवाचं मंदिर, देवीचे शक्तपीठ आले. हे सगळं करायचं. खूप महत्वाचं पर्यटन. आता सध्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. हे असे प्रश्न विचारतात. तेवढं तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर काय दिलंय तर महाराष्ट्रातील कृषी म्हणजे काय शेतीचं वगैरे जे काय आहे ना सगळ्या गोष्टी ते सगळं करून ठेवायचं. 1 मार्क येतो.
आणि वाहतूक आणि मृदा. याच्या व्यतिरिक्त काय करायचं, तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, आता नका करू, जिल्हा विशेष. तुम्ही जिथं फॉर्म भरणार आहे ना, तिथं जिल्हा विशेष करायचं, कंपल्सरी करायचं. त्याच्यावर तुम्हाला आहे ना 2-3 मार्क फिक्स आहे जिल्हा विषयाचे, येणार म्हणजे येणार. अजून काय, महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस बेसिक माहिती राहते का, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन किती, तिथले पोलीस आयुक्त कोण आहे, असं सगळं विचारतं. पोलीस उपमहानिरीक्षक कोण आहे, महानिरीक्षक वगैरे असे विचारता. तर तेव्हा आपण करू, त्याचं काही काळजी करू नका. हे माझ्याकडे लागलं आणि जिल्हा विशेष तेव्हा आपण बघू तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहे, त्यानुसार आपण तयारी करूया. ओके, अशा पद्धतीने आणि चालू घडामोडी करायच्या, पण आतापासून जास्त नाही, थोडं थोडं वाचन ठेवा. ज्या महत्वाच्या आहे तेच करत जा, बाकीच्या नंतर आपण कव्हर करणार आहे. ओके, अशा हे जर केलं तर तुमचा जीकेचा स्कोर वाढणार. लक्षामध्ये तर एवढं सगळं तुम्हाला करायचंय आणि ही आपली बॅच एवढं जर केलं तर हा तुमचा 85+ मार्क येणार आणि यावर्षी तुमचं वर्दीचं स्वप्न हे पूर्ण होणार. आई वडील आनंदाने पुढे तुमच्याशी काय म्हणता गुलाल वगैरे उधळणार. फक्त एवढं आणि एवढंच करायचंय तुम्हाला. हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मला कधी पण. हा, आणि शेवटचं टार्गेट तुम्हाला, लास्ट वाला टार्गेट काय आहे तर बघा, ग्राउंड याच्यावर जास्त भर द्यायची. काळ्या दगडावरची रेघ आहे, ग्राउंड तुम्हाला करणंच आहे, त्यामध्ये काही तुम्हाला डाऊट नाहीये. ग्राउंड मध्ये तुम्हाला किती स्कोर आला पाहिजे, 43+. 43+ म्हटलंय मी, म्हणजे 45-47 वगैरे आला पाहिजे. यासाठी गोळा आउट ऑफ असणं अनिवार्य आहे. गोळा तुम्हाला आउट ऑफच लागणार आहे, कंपल्सरी तुम्हाला गोळा हा आउट ऑफच लागल. त्याच्यानंतर 800 किंवा 1600 ला तुम्हाला 18 मार्क पाहिजे आणि 100 ला 10 किंवा 12 मार्क पाहिजे. म्हणजे जर आपण गोळ्याला जर 15 धरले, इथं जर आपण 18 धरले की झाले 33, आणि इथं जर आपण 10 धरले तरी 43चं ग्राउंड होतंय तुमचं, बरोबर ना. 8 आणि 5 13 आणि इथे गेला 4 असं. मग याच्यामध्ये तुम्ही ना वाढवू शकता तुमचे, पण कधी जर तुमचा गोळा आउट ऑफ असेल तर एवढं ग्राउंड तुम्ही टार्गेट लावून ठेवा. सोपं आहे, डाएट करा, 100% गोळा आउट ऑफ होतं. लय महागाचं कोणाच्या मागं लागू नका, मोजकं करा, क्वालिटी करा. आणि दुसरं महत्वाचं काय, लेखीचा जोड पाहिजे. लेखीचा जोड किती पाहिजे, 85+ पाहिजे. बघा 85+, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12. मी इथं प्लस म्हणले 128+ जर तुमची टोटल होती मीडियम पेपरला, सोप्या नाही मीडियम पेपरला, तर तुमचं यावर्षी काम होतंय, तर तुम्ही पोलीस होताय. प्रॅक्टिकली सांगतोय, 128+ टोटल होत नाही तर तुमचं काम होत नाहीये, जे आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगतोय. तर अशा पद्धतीने करा. मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता याचा जास्त जोर द्या, याच्यावर जास्त जोर द्या, तरच स्कोर वाढणार आहे पेपरचा. ओके, चला हेच सांगायला आलो होतो. आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटूया. तुम्ही मला मेसेज करा किंवा कमेंट करा की पुढचं, जसं मी तुम्हाला सांगितलं ना इथं की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय काय वाचलं पाहिजे, तसं तुम्ही मला पुढे एखादं कमेंट करा की नंतर कोणता विषय घेऊ का, त्याच्यावर कोणतं आपण वाचन केलं पाहिजे. असे नक्की हे करा आणि असंच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.